आज बेलदरमध्ये फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही उपक्रमाला जाता. बेलदर या ठिकाणी आमचे मुंबई स्थित नंदकुमार काटकर हे त्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र चालवतात आणि अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी शेती असेल, पर्यटन असेल, गाई पालन असेल किंवा शेणापासून मूत्रापासून अनेक पदार्थ त्या ठिकाणी बनवत असतात आणि अतिशय जीव ओतून ते काम करतात. आणि आज त्या ठिकाणी 22ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि अजितदादांचंही त्या दिवशी जयंती आहे आणि त्यामुळं संयुक्त असा कार्यक्रम, दादांची जयंती आणि देवेंद्रजींचा वाढदिवस या निमित्तानं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अशा संकल्पनेवर त्यांनी वृक्षदिंडी असेल, मुलांचे कार्यक्रम असतील आणि त्या ठिकाणी हरित किंवा पर्यावरणपूरक अशा प्रकारचा कार्यक्रम लावून अतिशय चांगल्या पद्धतीचं संदेश देण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र म्हणून त्यांनी केलंय. दिल्ली आंदोलनावर काय? नाही, दिल्ली आंदोलन टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या बाबतीत एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकार आणि देशाचे प्रधानमंत्री या विषयावर अत्यंत स्पष्ट आहेत. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणालाही माफ केलं जाणार नाही. त्याच्यामुळे दुटप्पी भूमिका नाही आहे. त्या संदर्भात कारवाई सुरू झाली का? तर कारवाई सुरू झाली आहे. कायद्याचं प्रावधान असेल, 10 कोटीचा दंड असेल, 46 अधिकाऱ्यांना निलंबन असेल, अशा प्रकारे टोकाच्या कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे आणि 2 दिवसात मला वाटतं ह्या कारवाया पूर्णही होतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं, पालकांचं, देशवासियांचं समाधान होईल अशा प्रकारची कृती नक्कीच केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल. आता या विषयाच्या आगीत तेल ओतण्याचं काम विरोधी पक्ष करतोय की आपलं अस्तित्व संपतंय, आपलं नेतृत्व संपतंय आणि म्हणून आता त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजता येते काय अशा पद्धतीचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. परंतु या देशातील जनता सुज्ञ आहे. मोदी साहेबांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद, पालकांची असलेला संवाद, त्यांची चिंता, याची प्रामाणिकता देशवासियांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे कितीही अशा प्रकारच्या कुरघोड्या किंवा भूमिका घेण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न केला त्याला देशवासीय त्या ठिकाणी थारा देणार नाहीत. आणि मी आज दाव्यानं सांगतो 2-3 दिवसानंतर हे विषय पूर्णपणे निकाली निघालेले असतील. थँक्यू.